आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. हा राजा बोल. अरे भाई कुठे आहेस? आहे बाहेरच आहे, बोल ना. अरे ते कॅफेचं इंटेरियर बऱ्यापैकी पूर्ण झालंय. गुड 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 काय? पेमेंट मागतोय तो माणूस. देऊन टाक ना. नाही पेमेंट देतो मी, पण झालेलं काम तू एकदा बघितलं असतंस तर. बघितलंस ना, मग मी काय बघायचं? अरे हो मी बघितलंय, पण काही राहिलं असेल तर तुझ्या डोक्यात येईल आणि तुला हवं तसं तू करून घेशील. बरं ठीक आहे, मी बघून घेतो. हे बघून घेतो नको. तो कॉन्ट्रॅक्टर आता येतोय, एक काम कर तूही ये. बरं ठीक आहे, येतो मी. हा बाय. चल बाय. प्राची, अगो एवढूशा वेळात कसं व्हायचं सगळं? आई आई मी करते सगळं. काय करते सगळं? एकटी करणार आहेस का? याच्यात काय माहितीये का कोणाला? आई ही तिकीट काय करू त्याचं? ठेव ना इकडे, माझ्याकडे काय देते तू? आई ही पिशवी कुठे ठेवू? हा माझ्या डोक्यावर ठेव. आणि इकडे. आई जरा शांत हो ग, किती पॅनिक होतीयस. मग काय करू? हा आता किती कमी वेळ उरलाय, कसं होणार सगळं? आई अगं 2 तास आहेत अजून. अगो तेच म्हणते ना, 2च तास तर उरलेत. जरा आधी सांगायचंस ना बाय, किती गोंधळ उडालाय माझा. आता काय करू मी? आई सॉरी, मी विसरून गेले ग. पण आम्ही आहोत ना, तू आम्हाला सांग काय करायचं. हा सांगते. हा औषध, माझी औषध नाही. औषध आणते थांब. प्राची बाय, तुझी बाय आणते. हा तर हे मग काय वाटतं कॅफे बद्दल? काम छान झालं. मला आवडलं. 2 गोष्टी ऍड कराव्या लागतील, उद्या बघू त्याचं. बारीक सारीक गोष्टी आहेत, होऊन जातील एका दिवसात. हा त्या झाला की परवा आपण इनॉग्रेशन करून टाकूयात. हा लगेच परवा? का काय हरकत आहे? अरे पण तयारी होत राहील रे. हा चालेल. मग तू गिरिजाशी बोलून घे. बोलतो मी गिरिजाशी. मग बाकी कशी आहे गिरिजा? ठीक आहे, डिप्रेस आहे जरा. तिची नोकरी गेली असं कळालं मला, त्यामुळे जरा डिप्रेस आहे. साहजिक आहे यार, तिच्यासाठी फक्त तो जॉब नव्हता. वाईट वाटतंय तिच्यासाठी. तिच्यावरची केस लवकरात लवकर संपू दे म्हणजे झालं. डोंट वरी, तू नको टेन्शन घेऊ, होईल सगळं ठीक. होप सो. अरे यार मला उशीर होतो, मला जायचंय. मी काय बोलत बसतो तुझ्याशी? काय काय कुठे? अरे गिरिजाकडे जायचंय. अच्छा तू गिरिजाला भेटायला जातोय? बरं चल, मग मी पण येतो. एवढीच तिची भेट होईल आणि इनॉग्रेशनचंही बोलून घेऊ. मग मी जातो हवं तर घरी. नाही नको. का? अरे म्हणजे गिरिजाकडे ये, पण घरी जाऊ नकोस. का? अरे का काय, परवाच्या तयारीबद्दल बोलूयात ना. हा बरोबर, परवा इनॉग्रेशन आहे. चालेल चालेल. चहा संभवतो लवकर. बायला या अवस्थेत सोडून चालले हो मी. पाय निघत नाही माझा, पण मी तरी काय करू? हर्षूबाईला गरज आहे हो माझी. आता आपल्या बायची काळजी तुम्हीच घ्या. आई निघायचं? हा चला.
सांभाळून जा. काळजी घे हा स्वतःची. आई तू काळजी करू नकोस, मी आहे ना ताईची काळजी घ्यायला. अरे विक्रांत ये नाही. अरे दही साखर आहे का? मग विक्रांतला पण दे. का काही विशेष आहे का? हो, एक गुड न्यूज आहे. काय? आपल्या कॅफेचं काम पूर्ण झालंय. परवा आपण ओपनिंग ठेवलंय. अरे वा. अरे काय सांगतोस? काय काय छान न्यूज दिली तर विक्रांत. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. सगळ्यांनी यायचंय. अरे आम्ही दोघी जरा नसू पण तुला खूप खूप शुभेच्छा. हा का असं नाही करायचं? तुम्हाला यावंच लागेल. नाही रे, हर्षुबाईमुळे नाही येता येणार मला. अरे हर्षताईंची तब्येत जरा बिघडली आहे म्हणून जातोय आम्ही. अच्छा, असं आहे का? बरं बरं, ठीक आहे. तुम्ही जा आणि काही लागलं तर मला कळवा. हा. पण विक्रांत डोंट वरी, आम्ही आहोत. काय ताई? हो. आणि विक्रांत यार खूप भारी वाटतं यार. फायनली तुझं स्वप्न पूर्ण होत आहे. माझं नाही रे, आपल्या सगळ्यांचं स्वप्न. तुमच्या सगळ्यांचा खूप मोठा वाटा आहे यात. काय गिरिजा? हो. बरं गौरव चल रे, उशीर व्हायचा. अरे हो, मी विसरलोच. मी आलो रिक्षा घेऊन. अरे गौरव, रिक्षा कशाला? गाडी आहे ना. हा, मी सोडतो तुम्हाला. नाही नाही विक्रांत, हा गौरव आणि मी जातो. चल गौरव. चालेल, चल. जपा स्वतःला. तू इतकी काळजी करू नकोस, स्वतःला सांभाळ. आणि रोज फोन करा. हो, तुम्हाला दोघींना रोज फोन करून त्रास देणार आहे मी. ठीक आहे. काळजी घे तुझ्या ताईची. येतो हा आम्ही. चल चल. बाय हा, बाय. बाय बाय. परत दे. बस तू, मी पाणी आणते. कमाल आहे हा विक्रांतची. एवढा उशीर. असंच आहे ग त्याचं. एकदा बाहेर गेला ना की तिकडचाच. मावशी तू ना चांगले कान धरायला हवे होतेस त्याचे. नाही जमलं मला, पण आता तुम्ही जमवा. नाही बघतेच मी. बरं मावशी, मी काय म्हणते, तू जेवून घे ना. अगं कशाला, थांबते की मी. अगं नाही, मी थांबते. मला एनिवे सवय आहे लेट जेवायची. हो, पण आपण सगळे एकत्र जेवायला बसलो ना की बरं वाटतं. 4 घास जास्ती जातात. आय अग्री, पण उशीर होणार आहे ना त्याला. होऊ दे. विक्रांत घरी असला ना की घर असं भरल्यासारखं वाटतं. हो की नाही? कमाल आहे विक्रांतची. म्हणजे कसं काय करतो तो? सगळ्यांना सांभाळून घेतो, सगळ्यांची मनं जपतो. लहानपणापासून असाच येतो. तुला माहितीये की कधी कुणाला लागेल असं बोलत नाही. खरंय, विक्रांत सारखा माणूस शोधून सापडणार नाही मावशी. हॅलो. तिथेच तर माशी शिंकते. आता तो त्या गिरिजाचं मत जपत बसला नाही म्हणजे झालं. काय चालू असेल ना तिथे देव जाणे. कशी आहेस गिरिजा? लवकर विचारलंस. गिरिजा,
ओकेस ना? मला काय झालंय, बरी फुरसत मिळाली विचारपूस करायला. तुला तरी माझ्याशी बोलायला कुठे वेळ आहे? तसं माझंही चुकलंच म्हणा. जाऊ दे, मीच सॉरी म्हणून मोकळा होतो. सॉरी. खरं तर तुझ्याशी बोलायचं होतं, पण म्हटलं तू बिझी असशील. बिझी म्हणजे? अगं काल पराठे बनवत होतो आणि आज काव्याला शॉपिंगला घेऊन गेलो. मी उगाच गैरसमज करून घेत होते. याने तर माझ्यापासून काहीच लपवलं नाही. माझंच चुकलं. मी विक्रांतवर विश्वास ठेवायला हवा होता. उगाच स्वतःला त्रास करून घेतला. गिरिजा, कसला विचार करतेस? नाही, काही नाही. कॉंग्रॅच्युलेशन्स. का? हा काय, कॅफे सुरू होतोय ना? हा. खूप छान वाटतंय मला. हा, मलाही. आता जोरात कामाला लाग. हा हा, 200च्या स्पीडने. तुझ्या फोनचा काही प्रॉब्लेम झाला होता का? फोनचा नाही का? सोडलं त्यांना? हो. बरं, निघायचं? तयारीला लागायचंय म्हणून. घरी सगळ्यांना सांगावं लागेल ना? अजून घरी सांगितलं नाहीयेस? नाही, म्हटलं आधी तुला सांगावं. गिरिजा, तू खरंच वेडी आहेस. काहीही विचार करत होतीस. आजही विक्रांतसाठी तूच महत्वाची आहेस. गिरिजा, पुन्हा हरवलीच. नाही अरे, काय काय तयारी करावी लागेल याचा विचार करत होते. तू त्याचं टेन्शन घेऊ नको. ते सगळं माझ्यावर सोड, मी बघतो. तू फक्त वेळेवर ये. काय? निघू मग आम्ही? हो. बाय. बाय. चल. हो, चल राजा. ताई, मी आत बसू. किती उशीर. अजून नाही आलाय हा? बघ ना ग, किती उशीर. तू एकदा फोन करून बघ बरं. करून झालेत, नाही रिसीव्ह करत आहे. मला ना आता खरंच त्याची काळजी वाटायला लागली ग. काळजी करायची काही गरज नाही, मी आलोय. काय विक्रांत, कुठे होता तुम्ही? किती उशीर. आणि फोन रिसीव्ह करायची काही पद्धत? तू कधी मला फोन केला? या कधी? अरे हो की. अगं फोन सायलेंटवर होता, कसं कळेल मला? बरं असू देत, ते सोडा. चला आपण जेवण करून घेऊयात. आम्ही दोघी थांबलोय. नाही, मला नाही वाटत हा जेवेल. का ग? गिरिजाला भेटून आलाय ना, पोट भरलं असेल तिला भेटून, हो की नाही? असं काही नाही. म्हणजे तू खरंच तिच्याकडून काही न खाता आलास? अगं नाही ग. बरं झालं. नाही म्हणजे आम्ही दोघी पण थांबलो होतो ना जेवायचे, म्हणून म्हटलं. राजा, तू कसं काय अचानक उगावलास? अगं मीच घेऊन आलो त्याला. हा, एक गुड न्यूज आहे. गुड न्यूज? काय? आपल्या कॅफेचं काम पूर्ण झालंय आणि परवा आपण इनॉग्रेशन ठेवतोय.
वाव, कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. वा वा वा, मस्त बातमी दिलीत तुम्ही. चला, फायनली हे सगळं सुरू झालंय. हे अरे, पण लोकांना इन्व्हिटेशन द्यावे लागतील ना? काकी, इन्व्हिटेशन द्यायला सुरुवात केली आहे, गिरिजाच्या घरापासूनच सुरुवात केली आहे. त्यांना कशाला बोलवायला हवं होतं? हा, पण गिरिजाची आई आणि वहिनी बाहेर गेल्यात. तो गिरिजा, गौरव, सुचित्रा आहेत. बाकी आपल्या घरातली मंडळी आहेतच. ए विक्रांत, कॅफेचं ओपनिंग एकदम दणक्यात झालं पाहिजे. अरे डोंट वरी, तसंच होणार. बरं, बाबा कुठे आहेत रूम मध्ये. बरं ठीक आहे, मी जरा फ्रेश होऊन येतो, मग सांगतो त्यांना गुड न्यूज. हॅलो. घरनं फोन आला. मावशी, मी बोलून येत्या. बस ना राजा. हो, बसतो ना. बसतो. विक्रांत गिरिजाला भेटून आला तरी खुश आहे. परत दोघं बोलायला लागले की काय? ही गिरिजा म्हणजे ना विक्रांतच्या आयुष्याला लागलेली कीड आहे. काही केलं जात नाही. आता मला काहीतरी असं करावं लागेल ज्यामुळे ना गिरिजा विक्रांतच्या आयुष्यात राहील, ना विक्रांत तिचं कधी नाव काढेल. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. अरे एवढा लवकर उठलास आज? हो, जाग आली, उठलो. बरं, आवरून घे, मी आपल्यासाठी पोहे करते. काय रे, काय झालं? आई आणि वहिनी गेल्यापासून घर खायला उठले नाही. मलाही करमत नाहीये. भोसलेचा फोन आला का रे? लेट झाला त्यांना, पण प्रवास छान झाला. आईला त्रास झाला नाही ना? नाही नाही, व्यवस्थित पोचलं. बरं, तू घे ना आवरून, मग आपण खाऊन घेऊ. नाही, आवरून घे काय? तुमची स्वयंघोषित राजकुमारी झोपल्यात अजून. काय रे, तिला सतत बोलत असतोस? मी बोलतो, ती केवढं बोलते. असू दे, लहान आहे ती. हेच नाही, लहान लहान म्हणून तुम्ही जे काय डोक्यावर चढवलं ना तिला. काय करणार, शेवटी शेंडेफळ आहे आपल्या घरातलं. म्हणून काय ताई, अजून झोपून राहायचं? काय तर म्हणे मी ताईला मदत करणार आहे म्हणून थांबली ना ती. पायपासून झोपली एकदम वरती घोरत. असू दे. असू दे काय ताई, तुलाच सगळं काम करावं लागतं ना. ठीक आहे. हे मला सांग, काय मदत करायची? मी तुला आज मदत करतो. अरे नको गौरव, मी करते. नको काय ताई, प्लीज मी मदत करणार. बोल. अरे नको म्हंटल तू ना. चहा ठेवलास? नाही, अजून ठेवायचं. मी ठेवतो. गौरव, तर बघ कसा फर्स्ट क्लास चहा करतो की नाही. सावकाश कर फक्त. विक्रांत सोबत राहून मी पण जरा छान चहा करायला लागलोय. काय झालं? काय झालं? बघू बघू. अगं काय नाही, नॉर्मल आहे. काय नाही, भाजलं ना गौरव. भाजले कुठे? नॉर्मल आहे, काय नाही. झालं झालं. ओके ओके ओके. तू एक काम कर, हे सगळं मी करते, तुझा. नाही मी ओके, मला चहा करू दे. नाही, तू एक काम कर, तू प्लेट्स घे आणि त्या बाहेर ठेव आणि पाणी पण बाहेर ठेव. अगं ताई नाही, जा जा. अरे वा, बोला, काय सेवा करू तुमची? माझं एक काम आहे. तुम्ही फक्त हुकूम करावं, काम झाला म्हणत समजा. चिडला का? हो ना, मग आता मुलाच्या मामा मामीला बोलवून घ्या. का? म्हणजे
त्या मुलाच्या मामा मामीची काय गरज लागणार आहे काय? त्यांना परत बोलवायची वेळ आली आहे. म्हणजे सांगते. मी गिरिजाचा नंबर विक्रांतच्या मोबाईल मध्ये ब्लॉक केलाय. हो मग हे चांगलाच झाला ना. हो, पण त्यानं घडलं काहीच नाही. म्हणजे अहो म्हणजे ते दोघं जण भेटले आणि सगळे गैरसमज दूर झाले. नाही पण मग ह्याच्यात त्या मुलाची मामा मामी काय करते? कारण आता काहीतरी मोठं करायची वेळ आली आहे. बरोबर हो, मोठा करा तुम्ही, पण मामा मामीचं काय काम म्हणताय मी? हे बघा, मी काय सांगते ते नीट ऐका. उद्या विक्रांतच्या कॅफेचं उद्घाटन आहे. बरं मग मला तिकडे असं काहीतरी करायचंय ज्याने त्या गिरिजाची मान शर्मेनं खाली जाईल. नाही म्हणजे तुम्ही नक्की काय बोलतास ना, तर माझ्या काही लक्षातच येणार नाही हो. हे बघा, मला त्या उद्घाटनाच्या तिथे ना मोठा तमाशा घडवून आणायचा आहे. तमाशा? हे बघा, तुमच्या डोक्यात नक्की काय शिजतं ना माझ्या लक्षात येणार नाही. सांगते, ऐका. आता उद्या जेव्हा आम्ही तिकडे जाऊ तेव्हा जर का